नमस्कार, मी केतकी चितळे. स्वागत आहे तुमचं लेट्स टॉकवर. तर आज आपण बोलणार आहोत की 17 मार्च 2025ला नेमकं काय घडलं. आपकी चाय की दुकान थी ये Will you talk? नो नो आपकी Uh, चाय की दुकान What exactly happened? आप बता सकते हैं क्या हुआ था? कुछ भाईचारे से रह रहे हैं यहाँ पे इतने सालों से, और ये दुकान फोड़ने की इनको क्या जरूरत थी? काहे के लिए इतने लोगों की गाड़ी चलाना? अरे एक भी दुकान लाइन से यहाँ पे बुरहानपुर है, इतनी दुकान है, एक भी दुकान का कांच नहीं फूटा है. जो भी हमारे ऊपर, हम हिंदू लोग हैं, हमारे ऊपर ही सब चीजें हो रही है. और कब तक है भाईचारे से? ये अगर हमारी दुकान फोड़ेगा, हम तो पैसे कमाने के लिए बैठे ना, हमने थोड़ी ना उनकी एक दुकान को कुछ किया है. आपका कितने का नुकसान हुआ है? ये आप लाइन से देख लीजिए, ये पूरी रेस्टोरेंट हमारा है, वो वहाँ तक के पूरा बोर्ड अगर फोड़ा है. और ये पैसे की बात नहीं है, इज्जत की बात है ना. पैसे का क्या है, ये कांच और फोड़ा ठीक है, रिप्लेस करिए, पर इज्जत की बात है. ऐसे आगे कोई भी फोड़ेगा, ऐसा कब तक चलेगा? और यहाँ ये फोड़े, कल जाके घर में घुस के करेंगे तो फिर 2000 ते 3000 लोकांचा जमाव एकत्रित येतोच कसा. बरं, तो आला तर अख्खीच्या अख्खी क्रेन कशी काय जळते? सोपं आहे का तेवढं? CIA चे डॉसियर्स काय म्हणतात? CIA, सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी ऑफ द USA, याचे डॉसियर्स काय म्हणतात? ह्या सर्वामागे नेमकं कोण होतं, कोण आहे, कोण नाही आहे? बरं, जे लेफ्ट इकोसिस्टमच म्हणायला हवं, कारण ते सर्वांनाच माहिती आहे. निखिल वागळे यासारखे जे पत्रकार आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे की त्यांना पूर्वकल्पना होती? पोलिसांबरोबर काय घडलं, पोलिसांनी काय केलं किंवा काय केलं नाही किंवा करायला सांगितलं नाही? सुरू करूया. तर सकाळी औरंगजेब थडग्या विरुद्ध बजरंग दल यांनी आंदोलन केलं. ओके, ठीक आहे. औरंगजेबची प्रतिकृती जाळली, फोटो जाळले. हे सर्व फुटेज अवेलेबल आहे ऑनलाईन, तुम्ही स्वतःही बघू शकता. हे घडलं, तुम्ही बघू शकता. बघितलं नसेल तर, म्हणजे बघितलं नाही कोणी, ही जरा आश्चर्याचीच बाब आहे, बट ठीक आहे, अवेलेबल आहे, गुगल करा. दुपारी गणेशपेठ पोलीस स्टेशनला घेराव घातला जातो आणि तिकडे हे मुसलमान जे लोक घेराव घालतात ते काय घोषणा करतात? लब्बायक या रसूल अल्लाह. व्हिडिओ बघा. आता हे जे स्लोगन आहे, ही जी घोषणा आहे, त्याविषयी CIAचं म्हणणं काय? CIAच्या डॉसियरनुसार नारा ए तकबीर, अल्लाहू अकबर, लबायक 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 या रसूल अल्लाह, ह्यांचं ओरिजिन कुठून झालं? तारिक-ए लबायक पाकिस्तान नावाच्या संस्थेचे जे फाउंडर आहेत, खादिम हुसैन रिझवी, या व्यक्तीने ही जी घोषणा आहे, लबायक 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 या रसूल अल्लाह, ही फेमस केली, ही प्रमोट केली. मी पुन्हा एकदा सांगते, या संस्थेचं नाव काय? तहरीक-ए-लबायक पाकिस्तान. आणि हे CIAचे जे काय डॉसियर्स आहेत रिगार्डिंग इस्लामिक स्लोगन्स, हे ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता, जर तुम्हाला माझ्यावरती विश्वास नसेल तर. आणि नाही, मी खालती लिंक देणार नाही आहे, तुम्हाला सर्व स्पून फीडिंग करणार नाही आहे. स्वतः काय जे काय कष्ट घ्यायचे ते घ्या. तर पोलीस ह्या सर्व जे काय जमा झालेले मुसलमान आहेत, जे घोषणाबाजी करत होते, त्यांना पोलिसांनी सांगितलं की बजरंग दल विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे, केलेला आहे,
त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. दुपारी सर्व निघून गेले. संध्याकाळी काय घडतं? शिवाजी चौक येथील जी मशीद आहे तिकडे नॉर्मली 25 ते 30 लोक नमाज पढायला येतात. पण 17 तारखेला अराउंड 1500 ते 2000 लोक तिकडे जमा झाली अचानक. बरं, दगडफेक सुरू झाली. 2 व्हीलर्स जाळल्या गेल्या. 4 व्हीलर्स अशा टार्गेट केल्या गेल्या. आता 2 व्हीलर्सवरती पण कधी कधी असतात चिन्ह वगैरे किंवा काही, पण 4 व्हीलर्सवरती जनरली डॅशबोर्डवरती मूर्ती असते किंवा रिअर व्ह्यू मिररच्या इकडे लटकवलेलं काहीतरी असतं चिन्ह वगैरे. ते बरोबर हिंदूंचं आहे की नाही हे बघून गाड्या फोडल्या गेल्या. हे सत्य आहे. दुकानांची शटर्स तोडण्यात आली, फोडण्यात आली, जाळण्यात आली. तिकडे जे पुलाचं काम चालू आहे शिवाजी चौकात, तिकडे जे मूव्हिंग मशिनरी आहे, नंतर हेवी ड्युटी मशिनरी जसं काही क्रेन आहेत, जाळण्यात आली. अख्खीच्या अख्खी क्रेन जाळण्यात आली. क्रेनचा साईज कल्पना आहे ना तुम्हाला? फायर ब्रिगेड तोवर तिकडे पोचलं होतं, पण फायर ब्रिगेडच्या गाडीला, ट्रकला घेराव घालण्यात आला. म्हणजे जाऊन फायर ब्रिगेडवाले तिकडे जाऊन आग विझवू शकणार नाहीत, असा सर्व अडथळा निर्माण करण्यात आला. पुढे काय घडतं? एकूण मिळून 34 पोलीस कर्मचारी जखमी होतात, जखमी केले जातात. 4 DCPंवरती हल्ला होतो. DCP त्यातील एका DCPंचा पाय मोडला आहे. त्यांचा लिगामेंट तोडण्यात आला आहे. अपॅरेंटली लोखंडाचा जो रॉड असतो तो इतका जोरात आणि इतके वेळा मारण्यात आला की त्यांचं लिगामेंट टेअर झालं, तुटलं. ॲक्च्युली टेअर पण नाही म्हणता येणार, लिगामेंट हॅज बीन शॅटर्ड. आणि ते किमान 3 ते 4 महिने चालू शकणार नाही आहेत विदाउट काही ना काहीतरी त्यांना काठी म्हणा, क्रंचेस म्हणा किंवा क्रचेस, नॉट क्रंचेस, क्रचेस घेऊन त्यांना चालावं लागेल. आणि सध्या तरी ते बेड रिडनच असणार आहेत. सो या दुसरे जे DCP होते त्यांच्यावरती कुऱ्हाड्यानं हल्ला करण्यात आला. कुऱ्हाड घेऊन आले होते हे लोक. कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. त्यांच्या मानेवरती हल्ला म्हणजे वार करण्याचा प्रयत्न होता. एम मानेवरती होता, पण बहुतेक कदाचित त्यांनी सेल्फ डिफेन्समध्ये हात उचलला असेल, असा अडवायला और वडेवर जे घडलं, काय नेमकं घडलं माहिती नाही, पण हातावरती त्यांच्या निभावलेलं आहे. हातावर कुऱ्हाडीनं वार झाला आहे. मानेवरती होणार होता, हातावर भागलाय. दैवी कृपा. फिमेल कॉन्स्टेबल, महिला कॉन्स्टेबल ज्या होत्या एक, ऑफकोर्स तोपर्यंत अंधार झाला होता. अंधार झालेला असताना एका महिला कॉन्स्टेबलला एका गल्लीत खेचण्यात आले. त्यांचे शर्ट फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्या एक पोलीस कर्मचारी असल्यामुळे सेल्फ डिफेन्स आणि पळून जायची त्यांना ट्रेनिंग दिलं जातं म्हणून त्या स्वतःला वाचवून तिकडून पळून जाऊ शकल्या. सामान्य बाई असती, माझ्यासारखी किंवा ज्या बघणाऱ्या आहेत त्यांच्यासारखी कोणी बाई असती तर तिच्याबरोबर काय घडलं असतं हे मला सांगायची गरज वाटत नाही आहे, कारण तुम्हाला पूर्णतः कल्पना आहे तिच्याबरोबर काय काय आणि काय नाही घडलं असतं ते. नशिबाने ती बाई पोलीस होती, ट्रेनिंग असल्यामुळे ती स्वतःला वाचवू शकली. बाकी ज्या महिला तिकडे बंदोबस्तीसाठी आल्या होत्या त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजी झालीच.
ती तर त्यांचं नेमकं टार्गेट आणि गोल काय होता? पोलिसांना या तर मारून टाकायचे किंवा त्यांना इजा पोचलीच पाहिजे की ते काही काम करू शकणार नाहीत. आणि या सर्व गोष्टींचा जर आपण ॲनालिसिस करायचा ठरवला तर काय ॲनालिसिस आपण करू शकतो? एखाद दोन व्हिडिओज बघा आणि त्यानंतर मी ॲनालिसिस सांगते. महाल भाग हा जो आहे एरिया, तिकडे काय काय आहे? RSSचे हेडक्वार्टर्स आहेत, राष्ट्रीय सेवम संघ यांचे हेडक्वार्टर्स आहेत. ऑलरेडी RSSला धोकाच असतो, त्यामुळे काय तिकडे 24 तास 12 महिने पोलिसांचा पहारा असतोच. बरं, त्याच जवळपास फार दूर नाही आपल्या मुख्यमंत्र्यांचे घर आहे, करेक्ट? त्याच शहरात IB म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ब्युरोचे हेडक्वार्टर्स आहेत. SRPF म्हणजे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सचेही हेडक्वार्टर्स नागपूरमध्येच आहेत. तरीही ही सर्व जी काय दंगल घडली हिला आटोक्यात आणण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी 2.5 तास लागले. 2.5 तास. एक कुठल्या लेव्हलची असेल ही दंगल ह्याचा आपण फक्त इकडे बसून विचार करू शकतो. एवढे पोलीस आणि रिझर्व्ह फोर्स असून सुद्धा 2.5 तास लागले. विचार करा फक्त. बरं, ह्या मुसलमानांचं म्हणणं काय तर त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. आजकाल काय कोणी श्वास घेतला तरी लोकांच्या भावना दुखतातच, बट ठीक आहे, चला, त्यांच्या भावना दुखावल्या, ब्ला 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 वडेवर. दगडफेक झाली जी आपल्याकडे नेहमीच होते नाही का? काहीही झालं, भावना दुखावली की या तर कोणाला तरी मारून टाकायचं, शिवीगाळ करायची, किंवा मग मुसलमानांविरुद्ध असेल तर ते फौज असल्यासारखे एकत्र येतात आणि मग काय दगडफेक. इकडे संविधान कुठे जातं? इथे संविधान खतरे में नसतं, बरं का? हे संविधानिक आहे का हे सर्व दगडफेक करणं, प्रॉपर्टी लोकांच्या जाळपोळ करणं वगैरे? नाहीये ना. पण संविधान तेव्हा सुरक्षित आहे कारण हे मुसलमानांनी केलंय. ठीक आहे, बाजूला ठेवूया हा मुद्दा थोड्या वेळेसाठी. ओके, थोड्या काळासाठी. इतक्या शॉर्ट स्पॅनमध्ये अराउंड अर्धा ते पाऊण तासाच्या दरम्यान 40हून अधिक गाड्या जाळून भस्म झाल्या. जसं मगाशी मी सुरुवातीला सांगितलं, अगदी क्रेन जाळण्यात आली. सामान्य लोकांना पेट्रोल बॉम्बचे वापरले गेले होते, बरं का? सो सामान्य लोकांना पेट्रोल बॉम्ब कसा बनवायचा हे माहिती असतं का? मला तरी नाही माहिती. तुम्हाला माहिती आहे का? सामान्य मुसलमानांना पेट्रोल बॉम्ब कसा बनवायचा हे माहिती आहे का? जर माहिती असेल म्हणजे प्रत्येक मुसलमानाला कुठे ना कुठेतरी याचं ट्रेनिंग दिलं जातं, करेक्ट? मग ट्रेनिंग दिलं जातं तर नेमकं ह्यांचं ट्रेनिंग कुठे केलं जातं? ह्यांना कुठे ट्रेन केलं जातं? आणि जर का सामान्य मुसलमानांना माहिती नसेल पेट्रोल बॉम्ब कसा बनवायचा आणि तरीही पेट्रोल बॉम्ब वापरले गेले आहेत, म्हणजे ह्या सगळ्या जमावामध्ये कोणीतरी ट्रेंड, काहीतरी किती टक्के असतील माहिती नाही, पण ट्रेंड लोक नक्कीच होती. कारण क्रेन जाळणं हे काय म्हणजे आपल्या पिक्चरमध्ये दाखवतात की एक कशली और सिगरेट फेक दी तो गाडी जल गई, असं नाही घडत खऱ्या आयुष्यात. एक माचीस टाकली आणि क्रेन पेटली, आतमधल्या पेट्रोलमुळे गाडी अख्खी जळते काय, असं खऱ्या आयुष्यात घडत नाही. त्याच्यासाठी सामग्री कुठून आली? पेट्रोल, रॉकेल कुठून आलं? कोणी आणलं? कोणी दिलं लोकांना? हे प्रश्न तुमच्या मनात येत नाहीत?
2-3 हजार लोक जमा झाली याबद्दल मला अजिबात आश्चर्य वाटत नाही, कारण कोविडच्या दरम्यान जर का तुम्हाला तेव्हाच्या बातम्या आठवत असतील तर बँड्रा लोकल स्टेशन, ट्रेन स्टेशनच्या बाहेर जी मस्जिद आहे तिकडे अर्ध्या तासात 2000 पब्लिक प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन उभं होतं, का तर आम्हाला आमच्या गावाला जायचंय म्हणून. मग गावी जायचं आहे तर लोकल ट्रेन स्टेशनच्या बाहेर काय करत होतात, आणि मशिदी जवळ होते हे सर्वजण. ऐन कोविड लॉकडाऊन पहिलं जे घडलं होतं तेव्हा. त्यामुळे ह्यांचं नेटवर्किंग प्रचंड स्ट्रॉंग आहे. ते कसं काम करतं ह्याचा आता तरी किमान छानबीन कुछ तो होनी चाहिए, कारण हे नेहमीच कसे काय झुंबड असल्यासारखे, म्हणजे 2000 यांच्यासाठी काहीच नाही अशी लोक कशी काय एकत्र तयार होतात अचानक अर्ध्या पाऊण तासात. म्हणजे ह्याचा अर्थ आधीपासून त्यांना कळवण्यात येतं ना की तुम्हाला ह्या वाजता इथे इथे जमा व्हायचं आहे म्हणून. स्लीपिंग सेल्स असल्यासारखे यांना लगेच एक मेसेज गेल्यावरती इकडे इकडे यायचं आहे म्हटल्यावर ते तिकडे पोचतात. म्हणजे इतका मोठा जमाव कधीच आपण लोक करत नाही, पण ह्यांची लोक तत्पर असतात. म्हणजे स्लीपिंग सेल सारखंच झालं ना. मग कोण ऑर्गनाईज करतं, कोण आहे ह्यांच्या मागे, ह्यांना कोण कोण कसे कसे नेटवर्क्स म्हणजे प्रोव्हाइड केले जातात. कारण एक व्यक्ती तर नाही ना, एक ग्रुप तर नसणार आहे ना की एका ग्रुपवरती एक मेसेज टाकला, असं नाही ना होणार. पॉइंट ए टू पॉइंट बी टू पॉइंट सी टू पॉइंट डी असं काहीतरी एक वेब असणार आहे ना क्रिएटेड. मग ते वेब सर्व ठिकाणचे जे पॉइंट्स आहेत, जॉईनिंग पॉइंट्स, ते नेमके कुठे आहेत, कोण ह्यांना सर्व सूचना देतं, आणि त्याप्रमाणे हे ब्रेनलेस झॉम्बीज कसं काय दुसऱ्यावरती वार करायला तयार होतात ह्याची चौकशी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. काही व्हिडिओज बघा. यांच्याकडे असे दांडुके तयार कसे काय असतात, म्हणजे रेडी असतात का ह्यांच्या घरी अशा विटा, दांडूक, म्हणजे एवढं मोठं रॉड तयार असतो का नेहमी, घरी ठेवलेलाच असतो का, की हां चला निघायचंय म्हटल्यावर तो रॉड घेऊन निघालो. पाऊस पडतोय म्हटल्यावर आपण कसं छत्र्या पावसाळ्यात घेऊन हिंडत असतो सगळ्या ठिकाणी, तसे हे रॉड घेऊन हिंडत असतात का प्रत्येक ठिकाणी. आता हा पुढील व्हिडिओ बघा की अफवा काय पसरवण्यात आली होती ते. क्यों, क्या हुआ? हमारी कुरान शरीफ क्या आया तो यहाँ पर जलाएंगे, क्या होगा तो मुझे बदल करवा. कुराण जाळण्यात आले म्हणजे काय तर अल्लाचा अपमान करण्यात आला अशी अफवा पसरवली गेली. आणि मग हे ब्रेनलेस झॉम्बीज दुसऱ्यांचं ब्रेन खायला निघाले. या झॉम्बीजना हे माहिती आहे का की हैदर अली म्हणजे टिपू सुलतानचा बाप, यानं म्हैसूरचे वोडियार जे वोडियार राजघराणं होतं म्हैसूरचं, त्यांचं राज्य हडपण्यासाठी एका विटेवर कापड टाकलं होतं आणि त्या विटेवरती शपथ घेतली होती हे सांगून की मी कुराणाची शपथ घेतो की मी नेहमी तुमचा सेवक असेन. तो कुराणाचा अपमान नव्हता का? पण नाही, टिपू सुलतान, हैदर अली हिरोज आहेत ना. ते सोडल्यास जसं मगाशी मी मुद्दा मांडला तो की जे झॉम्बीज होते, आता काय प्रत्येक जणच पेट्रोल किंवा रॉकेल घेऊन आलं नसणार आहे ना घरून, होपफुली त्यांना तसं सांगण्यात आलं नसेल. काही असेच उडते परिंदे, एखाद दुसरा तर असेल उडता परिंदा त्यांच्यात की अरे मैं जा रहा हूँ तू भी चल, हाँ हाँ मैं भी आ रहा हूँ म्हणून असं म्हणणारा. मग अशा उडत्या परिंद्यांना पेट्रोल, रॉकेल, कापड ज्यावरती पेट्रोल आणि रॉकेल म्हणजे असा बोळा करून कापडाचा फेकण्यासाठी
सर्व सामग्री कोणी दिली? म्हणजे हे प्री प्लॅन्ड होतं का? पुढच्या मुद्द्याकडे वळूया. चला, मी मान्य करते की एक सामान्य कॉन्स्टेबल जे असतात, प्रत्येक पोलिसाकडे काही पिस्तूल दिलेली नसते. त्यांच्याकडे एक त्यांचा जो दांडुका असतो, लाठी, ती प्रत्येक पोलिसाकडे असते, प्रत्येक कॉन्स्टेबलकडे असते. पण DGP सारख्या पोझिशनवरती असलेल्या लोकांकडे, ACP सारख्या लोकांकडे पिस्तूल असते. आणि संविधानानुसार ते सेल्फ डिफेन्ससाठी ती पिस्तूल वापरू शकतात. हा त्यांना अधिकार देण्यात आलेला आहे. तरीही जेव्हा कुऱ्हाडीने स्वतःवरती वार होतोय, आपल्याला मारलं जात आहे, आपला पाय तोडला जातोय, पोलिसांवरती अनेक अत्याचार होत आहे तिकडे, तरीही एकाही पोलिसांनी आपली पिस्तूल उगारली सोडा, काढली सुद्धा नाही. का नाही काढली? एकही पिस्तूल बाहेर आली नाही. मारणं, गोळी मारणं तर पुढची दूर की बात हुई. हे त्यांना सांगण्यात आलं होतं, अशा इन्स्ट्रक्शन्स देण्यात आल्या होत्या की का म्हणजे जसं खालिस्तानी शेतकरी दिल्लीमध्ये जेव्हा आंदोलन करत दिल्ली पोलिसांवरती त्यांनी हल्ला केला होता, तेव्हा दिल्ली पोलिसांपैकी कोणीही त्यांच्यावरती फायरिंग केली नव्हती, कारण त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या गेल्या होत्या की आपण त्यांच्यावरती हल्ला करायचा नाही. सेल्फ डिफेन्समध्येही का असे ना, तरीही आपण एकालाही मारायचं नाही किंवा त्यांना इंजर करायचं नाही. लाठीचार्ज करायचा, पण गोळी झाडायची नाही. अशाच काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आल्या होत्या का? असतील ना. त्याशिवाय पिस्तूलही बाहेर निघत नाही. आणि तरीही दोष सरकारवर द्यायचा. जिकडे आरामात पिस्तूल काढून एक DCP मारून टाकू शकत होता, तिथे कोणीही पिस्तूल काढली नाही, हक्क असून सुद्धा. तरी वाईट कोण? सरकार. जी काही लोक अटक झाली, बरेचसे लोक अटक झालेले आहेत ऑलरेडी. अपॅरेंटली जो मास्टर माइंड ज्याला म्हटलं जातंय, ती व्यक्ती ही अटक झालेली आहे. बट पर्सनली मला वाटत नाही ती व्यक्ती मास्टर माइंड आहे, कारण हा खूप मोठा खेळखंडोबा आहे असं माझं पर्सनल मत आहे. बट ठीक आहे, ज्याला मास्टर माइंड म्हटलं जातं आहे, जो मुख्य म्हटला जातोय, त्यालाही अटक झालेली आहे. त्याचबरोबर इतरांनाही अटक करण्यात आलेलं आहे. आणि अटक झाल्यांमध्ये काही लहान मुलंही आहेत, मायनर्स. आणि हे तिकडचे रहिवासी नाहीत. बरं, एवढ्या लहान मुलांना त्यांचे पालक पाठवतात कसे? त्यांच्यावरती प्रेशर आणण्यात येतं का स्वतःहून ही मुलं जातात मर्सिनरीज म्हणून? ही सिस्टीम कशी चालते? ह्या लहान मुलांचा वापर कसा होतो हे मी माझ्या पुस्तकात इन डिटेल लिहिलेलं आहे की ह्यांचे आई वडील नेमके कुठे असतात आणि ह्या मुलांचा वापर कसा केला जातो. ते मी ऑफकोर्स ह्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही आहे, कारण मी सविस्तर माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. जेव्हा पुस्तक रिलीज होईल तेव्हा जरूर प्रत विकत घ्या, तुम्हाला कळेल ह्यांची इकोसिस्टम कशी काम करते. पुढील मुद्दा, जसं मी आधीच्या मुद्द्यात म्हटलं की बरेचसे तिकडचे रहिवासीही नव्हते. लोक तास प्रवास करून तिकडे बरोबर त्याच वेळी पोचले. 1 तासभर आधी जर प्रवास करत तुम्ही पोचताय तर घरून निघाला तर तेवढा त्याच्या आधी 5-10 मिनिटं असाल ना. म्हणजे इकडे ह्या वेळेला पोचायचं आहे, हे प्री प्लॅन्डच आहे. तिकडची लोक तर काय फक्त तिकडची लोक तर नाही ना, आम्हाला हे पटत नाहीये म्हणून दंगल केली. दुरून लोक बाईक्सवरून येत आहेत, ज्यांच्या बाईक्सही जमा केल्या गेलेल्या आहेत. पोलिसांनी त्याही कॉन्फिस्केट केल्यात, जमा केलेल्या आहेत.
पण म्हणजे हे किती दिवसांपासूनचं प्लॅनिंग होतं. दिवसांपासूनच्या प्लॅनिंगबद्दल आपण पुढे बोलणार आहोतच. त्या तत्पूर्वी माझं असं स्वतःचं मत आहे की ह्या सर्वांचं जे काय 1.5 तास 1 तास प्रवास करून ही लोक त्या वेळेला तिकडे टायमावर पोचली. तर जसं आपण नेटवर्किंग विषयी आधीच मी बोलले आहे, तर माझं म्हणणं आहे या प्रत्येक व्यक्तीचं CDR काढला पाहिजे. CDR म्हणजे काय? कॉल डिटेल रेकॉर्ड्स. प्रत्येकाचे CDRs काढले पाहिजेत. आणि फक्त तेवढंच नाही तर त्यांचे सोशल मीडिया हँडल्स, मग ते फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, टेलिग्राम डेफिनेटली, नंतर डीप वेबवरती तर हे लोक नाही आहेत तेवढे सर्व जे काय झॉम्बीज आहेत ते डीप वेब वगैरे वापरत नाहीत, पण ऑनलाईन गेमिंग खूप करतात. PUBG टाईप्स जे असतात, बरेचसे असे ऑनलाईन गेम्स आहेत जिकडे तुम्ही एकमेकांशी चॅटिंग करू शकता आणि ते चॅट रेकॉर्ड्स क्लाउडवरती त्या गेमिंग कंपनीजकडे रेकॉर्डेड असतात, ट्रान्स्क्रिप्टेड असतात, ट्रान्स्क्रिप्ट्स रेडी असतात. त्याही काढाव्यात सायबर क्राईमने, असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. कारण ह्यांच्याकडे खाण्यासाठी पैसा नसतो, पण ह्यांच्याकडे ऑनलाईन गेम्स खेळायला प्रचंड वेळ असतो. त्याच्यासाठी डेटा पॅकेज, त्याच्यासाठी 5 रुपये 10 रुपये घालवायला यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. त्यामुळे ते रेकॉर्ड्सही प्रत्येक जे ऑनलाईन गेमिंग्स जे फेमस आहेत यांच्या कम्युनिटीमध्ये, तेही रेकॉर्डिंग्स, त्याचे ट्रान्स्क्रिप्शन्स काढण्याची ही परमिशन त्या गेमिंग कंपनीजकडे सायबर क्राईमनी मागावी, असं माझं मत आहे. आता आपण बघूया ह्या लेफ्टिस्ट लोकांचं काय मत आहे. जरा वागळे जे मी सुरुवातीलाच म्हटलं होतं त्यांचं काय मत आहे बघा जरा. जसा तुम्ही आत्ता फोटो बघितलात, फ्री उमर खालिद. आता हा उमर खालिद म्हणजे कोण? सय्यद उमर खालिद JNUचा एक स्टुडंट आहे, होता रादर. 2020मध्ये जे दिल्लीमध्ये ज्या दंगली झाल्या त्यातही त्याचा भाग होताच, त्यात त्यांनी भाग घेतला होताच. ॲक्च्युली भाग नव्हता घेतला, त्याचा पुढाकार होता. तो स्टुडंट्स ऑफ इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचा एक मेंबरही राहिलेला आहे. आणि त्याच्याबद्दल अजून काय काय तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर जस्ट गुगल. आणि निखिल वागळे अशा व्यक्तीसाठी पोस्ट करतायत, तेही कधी? 6 दिवसापूर्वी, दंगलीच्या जस्ट आधी. पुढची रिपोस्ट बघा, पुढच्या काही रिपोस्ट्स बघा. होळीवरून वाद निर्माण करण्यात आला होता. 5 दिवसापूर्वीची ही पोस्ट आहे, म्हणजे ज्या दिवशी मी रेकॉर्ड करते त्याच्यापासून 5 दिवस आधी. मी रेकॉर्डिंग 20 तारखेला करते, सो 5 दिवस आधी निखिल वागळेंनी रिपोस्ट केलेलं तुम्ही बघितलं तरी मी वाचून दाखवते. हरिशंकर परसाई यांचं होतं, होली के दिन लोग रंग डालते हैं पर यह रंग डालना भी एक तरह का ढोंग है. आपण करतो ते ढोंग आहे. रंगों के पीछे छिपी होती है दुर्भावना. दुर्भावना. होली का त्योहार अब अग्निकुंड बन गया है जिसमें लोग अपनी बुराइयों को छिपाने के लिए रंग डालते हैं. अजून एक पोस्ट बघा. ही पुन्हा 5 दिवसापूर्वीची आहे, रेकॉर्डिंग करण्याच्या तारखेच्या 5 दिवसापूर्वीची, म्हणजे दंगलीच्या आधीची.
जसं तुम्ही बघितलं तरी मी एकदा पुन्हा वाचून दाखवते. निखिल वागळे काय म्हणतात ते म्हणतात की संविधानाच्या रक्षणासाठी प्रत्येक पाऊल महत्त्वाचं आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नातले दोष काढण्यापेक्षा आपण काय करू शकतो हे महत्त्वाचं. चर्चा खूप झाली, आता कृती हवी. आता कृती हवी म्हणजे 17 तारीख ही कृती होती, निशाणा होता, अंदाज बांधला होता का डायरेक्ट सांगितलं होतं. पुढील पोस्ट बघा. जसं तुम्ही बघितलं, मी तरी ते मराठीत एकदा सांगणार आहे की 2 दिवसापूर्वी यांनी काय ट्विट केलं होतं, म्हणजे एक्स वरती पोस्ट केली होती. The riots in Nagpur are not shocking or surprising. म्हणजे काही त्यात आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. माहिती होतं म्हणजे तुम्हाला, म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटत नाहीये. कारण इतके मोठे तुम्ही पॉलिटिकल ॲनालिस्ट आहात की तुम्हाला माहिती होतं की बजरंग दल तिकडे 17 तारखेला जाऊन आंदोलन करणार आहेत आणि म्हणून 17 तारखेलाच रात्री असं काहीतरी घडणार आहे. तुम्हाला तारखा माहिती होत्या का? भाबडा प्रश्न आहे माझा हा. पुढची पोस्ट बघा. बघितली ती पोस्ट, कदाचित नीट दिसली नसेल बिकॉज ऑफ डायमेन्शन्स अँड एव्हरीथिंग, त्यामुळे मी ही तुम्हाला नीट वाचून दाखवते. 22 तासापूर्वी प्रियांका गांधी वाद्रा यांनी काय हे केलं होतं, ट्विट केलं होतं, जे रिपोस्ट करण्यात आलेलं आहे. वागळ्यांनी स्वतःच्या पेजवरती रिपोस्ट केले की the cold-blooded murder of over 400 innocent civilians, including 130 children, by the Israeli government shows that humanity means nothing to them. इकडे काय घडतंय, महाराष्ट्रात काय घडतंय, त्या बाई तिकडे काय बोलतायत, तुम्ही ते रिपोस्ट करताय. त्याच खाली अजून एक तुम्ही बघितलं असेल, इलॉन मस्कचं त्यांनी रिपोस्ट केलेला आहे. इलॉन मस्क म्हणाला होता की दिस लेवल ऑफ व्हायलन्स इज अनसेन अँड डीपली रॉंग. आता हा व्हायलन्स नेमका काय होता? लास वेगसमध्ये काल टेस्ला गाड्या ज्या आहेत त्यांना जाळण्यात आले. लास वेगसमध्ये टेस्ला जी कंपनी आहे इलॉन मस्कची, ज्या इलेक्ट्रिक गाड्या बनवतंय, त्या गाड्या पेटवण्यात आल्या, जाळण्यात आल्या. हे काल घडले आणि ते वागळे रिपोस्ट करतात. दहशत कुठे कुठे घडते. आता दहशतीविषयीच बोलायचं तर पुढची त्यांनी जे केलेलं पोस्ट आहे ती बघा. वरती तुम्ही बघितलं असेल, पहिलं तर आपल्या झूमधल्या अस्वलाचं ट्विट त्यांनी रिपोस्ट केलेलं आहे, ज्यावर ते म्हणाले आहेत, आय अग्री, एंटायर इन्व्हेस्टिगेशन बाय नागपूर पोलीस इज बायस्ड. आणि त्याच खाली 13 तासापूर्वीच त्यांनी असं लिहिलेलं आहे, कंसात लिहिलं आहे, तुम्ही RSS वर एवढी का टीका करतात? एक विचारणा. कारण ती एक दहशतवादी कारण ती एक देशविघातक दहशतवादी संघटना आहे. माझं उत्तर #RSS. दहशतवादी. मग जे 17 तारखेला संध्याकाळी घडलं ते काय होतं? तो दहशतवाद नव्हता. मग ते काय होतं? संविधानाचा बचाव. का त्यांना हक्क आहे
अर्थात यू आर नॉट शॉक्ड अँड सरप्राइज्ड, कारण तुम्ही ऑलरेडी 6 दिवसापूर्वी काय अपलोड केलं, 6 पण नाही 14 तारखेची ही पोस्ट आहे बघा. तुम्ही बघितलात लास्ट एडिटेड 12:06 पहाटे रात्री, म्हणजे पहाटेच म्हणावं लागणार. 14 मार्च 2025 यांनी पोस्ट केलेलं आहे. माय अपील टू ऑल पीस लव्हिंग सिटीजन्स अँड मीडिया. ही इज द वन टू टॉक अबाउट पीस. सिच्युएशन इन महाराष्ट्र इज डिटिओरेटिंग रॅपिडली. वाव, म्हणजे तुम्हाला माहिती होतं की अजून खाली खाली जात चालली आहे. डिटिओरेटिंग म्हणजे अधोगती होतीये. Criminals and communal elements supported by ruling party politicians are creating havoc. म्हणजे 17 तारखेला जी लोक आली अचानक संध्याकाळी, जे दहशत दंगल झाली, तुमचं म्हणणं आहे ते भाजप आणि अशा कार्यकर्त्यांचे होते. State government is absolutely doing nothing. Be alert. Be alert. ही सूचना त्यांनी 14 मार्चला दिलेली आहे. बी अलर्ट म्हणजे सावध व्हा, सावध रहा. हे पहाटे 12:06 एडिट केलेली पोस्ट आहे ही. म्हणजे आधी वेगळी पोस्ट होती जी त्यांनी एडिट केली, मे बी स्पेलिंग मिस्टेक्स असतील किंवा काही असेल, पण ती एडिट करून त्यांनी 14 मार्च 2025 बी अलर्ट, सावध रहा असं सांगितलेलं आहे. मजेशीर किस्सा अजून एक बघा. राणा आयुबने केलेली हे पोस्ट रिपोस्ट करतायत. राणा आयुब आपली फेवरेट लेफ्टिस्ट जर्नलिस्ट, त्या काय लिहितात? The last 10 days of Ramadan begin tomorrow, the holiest days for Muslims across the world. In 10 days, the world will celebrate Eid while people of Gaza wrap their infants in white shrouds. We have abandoned the last remaining shreds of humanity, receding deep into savagery. याचा अर्थ काय मी संक्षेपातच सांगते. रमजानचे शेवटचे 10 दिवस उरलेले आहेत. होलिएस्ट म्हणजे मुसलमानांसाठी सर्वात पवित्र दिवस उरलेले आहेत आणि 10 दिवसानंतर ईद येणार आहे. आणि अशा पवित्र उत्सवामध्ये, पवित्र दिवसांमध्ये गाझामध्ये लहान मुलांचा देह पांढऱ्या कपड्यात बांधला जातोय. याचा अर्थ काय आहे तर आपण मनुष्यता, मानवता वगैरे सर्व सोडून दिलेलं आहे आणि आता आपण एक रिसीडिंग डीप इनटू सॅव्हेजरी, म्हणजे आपण सॅव्हेजेसना काय म्हणतात बरं मराठीत? जवळपास शब्द का आठवत नाहीये. म्हणजे काही माणुसकी नसलेले जे काही रानटी सॅव्हेजेस, म्हणजे रानटी, आपण अजून रानटीपणामध्ये घुसत चाललोय असं राणा आयुब यांनी काल पोस्ट केलं, जे रिपोस्ट केलं निखिल वागळेजींनी. आणि यांना जर का रमदानाचे शेवटचे 10 दिवस मुसलमानांसाठी किती पवित्र असतात वगैरे असं वाटतंय, तर मी असंही कुठेतरी ऐकलंय, म्हणजे कुराण मी वाचलंय नाही असं नाही, पण एकूणच असं आपण ऐकतो ना की शांतदूत कळपासाठी, कम्युनिटीसाठी, या पीसफुल कम्युनिटीसाठी रमजान ज्याला आपण म्हणतो त्या दिवसांमध्ये बऱ्याचशा गोष्टी करायच्या नाहीत असे काही
अटी नियम वगैरे आहेत ना, आणि कोणाला मारायचं नाही, कोणावरती हल्ला करायचा नाही, कारण ते सर्व हराम आहे, पाप आहे, असं पण काहीतरी शिकवलं जातं ना, मग 17 तारखेला जे घडलं ते हराम नव्हतं, बरोबर? जसं तुम्ही आता पोस्ट बघितली, ही पुन्हा निखिल वागळेजींनीच रिपोस्ट केलेली आहे. ही पोस्ट होती अभिनेता अतुल कुलकर्णी यांची, ज्यांनी काल पोस्ट केलं आहे, चांगल्या भविष्याची खात्री देता येत नसली की अप्रासंगिक भूतकाळ खोदायला प्रवृत्त केलं जातं. #ग्लोबल फेनॉमिना, #एक्ट्रोस्पेक्शन. म्हणजे इंट्रोस्पेक्शन लिहायचं होतं आणि ॲक्ट्रोस्पेक्शन, आय डोंट नो व्हॉट दॅट वर्ड मीन्स. आय डोंट नो एक्ट्रोस्पेक्शन मीन्स. पण एनिवे, ह्या दिग्गज अभिनेत्यांना मला विचारायचं असेल, जर भूतकाळ खोदायचा नाही आहे वगैरे असं जर का तुमचं एक थिंकिंग प्रोसेस आहे तुमची अशी एक, तर मग रंग दे बसंती का केलात? त्यात तर भूतकाळ आणि वडेवर पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स असं एकाचं मिश्रण होऊन काहीतरी ती मूवी आहे ना, ती कशी काय केलीत तुम्ही? का तेव्हा तुमची फिलॉसॉफी वेगळी होती आणि आता वेगळी झालेली आहे? तेव्हा नाही का तुमची ही फिलॉसॉफी? का फिलॉसॉफी वयोनुसार बदलते, मान्य आहे, मला अगदीच मान्य आहे. माणूस बदलतो, बदलला नाही तर मग तुम्ही केलत काय? आय वुड लाईक टू नो द आन्सर. तुम्ही जी आता पोस्ट बघितली ती मी पटकन तुम्हाला मराठीतही सांगते, एकदा इंग्रजीमध्ये वाचून. यांनी पुन्हा रिपोस्ट केलेली. तवलीन सिंग यांचं काय म्हणणं, तर Maharashtra is unable to pay salaries because of the reckless spending on freebies. Instead of talking about the state's dismal financial health, why are its leaders talking about Aurangzeb? He was a bad emperor, but he died long ago. So औरंगजेब हा फार वाईट सम्राट होता आणि तो खूप आधी मेलाय. मग त्याच्याबद्दल का बोलताय? मग तुम्ही का बोलताय? तुम्ही काय इश्यू करताय? खोदू दे ना ते थडगं, काढून टाकू दे ते थडगं. काय एवढा मुसलमानांना त्रास होतोय मग त्याचा? ही डाईड लॉंग अगो मॅन, है ना? पण त्यांच्या भावना, आपल्या सनातनींच्या भावना कचरा, बरोबर? अशा तुम्ही शोधाल तितक्या कमेंट्स तुम्हाला आणि पोस्ट सापडतील जिथे वागळे बऱ्याच वेळेला सूचना करतायत की असं काहीतरी घडणार आहे. सबलाईन मेसेजेस आहेत हे, म्हणजे रीड बिटवीन द लाईन्स ज्याला आपण म्हणतो तसे. तुम्ही जेवढे खाली जात जाल त्यांच्या एक्स अकाउंटवरती तेवढं तुम्हाला जास्त तुम्हालाच हे मिळत जाईल, मजकूर मिळत जाईल आणि तुम्ही शोधू शकता. आणि मी फक्त आत्ता एका लेफ्ट विंग जर्नलिस्टविषयी तुम्हाला दाखवलं. असे अनेक लेफ्ट विंग जर्नलिस्ट आहेत ज्यांनी अशा अनेक काही पोस्ट्स केलेल्या आहेत, पण एवढा वेळ मला घालवायचा नव्हता. आणि व्हिडिओ संपवता मी तुम्हाला एकच प्रश्न विचारेन. एवढे सर्व पुरावे असून लहान मुलं तासनतास प्रवास करून पेट्रोल बॉम्ब्स फेकणं, DCPंना मारणं, बाई कॉन्स्टेबलवरती नको ते करायचा प्रयत्न करणं, क्रेन अख्खीच्या अख्खी जाळणं खायची गोष्ट नाही आहे ना. आणि एवढं सर्व करून देखील ज्या लोकांना वाटत असेल की हे प्री प्लॅन्ड नव्हतं, हे प्लॅन काहीही केलेलं नव्हतं,
ते बजरंग दलाने आंदोलन केलं म्हणून हे लगेच भावना दुखावल्या आणि मग तो एक प्रतिकार होता, असं जर का ती प्रतिक्रिया होती असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या एवढं मंदबुद्धी कोणीही नाही. जय हो तुमचे. तुमचे चरण दाखवा, चरण स्पर्श करायचे. किंवा मग तुम्ही डिनायलमध्ये जगताय की नाही असं काही घडतच नाही, असं काही होतच नाही, भाईचारा भाईचारा, तुम्ही भाईचारा करत राहा. मग तुमच्याच भाईचारामध्ये तुमच्याच घरी घुसून जेव्हा तुम्हाला संपवण्यात येईल तेव्हा मग तुमच्यासाठी रडणार कोण आहे? कोणीही नाही. तुमचे नातेवाईक रडतील ऑफकोर्स. नंतर काय होईल? जस्टिस, हॅशटॅग जस्टिस फॉर XYZ, हॅशटॅग हिंदूज अटॅक्ड, हॅशटॅग हे गेलं ते गेलं. तुम्ही तर कधी सपोर्ट केलेलाच नाहीयेत हिंदूंना, तरी तुमच्यासाठी आमच्यासारखी लोक भांडणार आहेत. जागे व्हा, कृपया जागे व्हा. महाराष्ट्रभर ही लोक काही ना काहीतरी किडे काडे कांडे चालू आहेत. जागे व्हा. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.